कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, अगं तुझ्या डोळ्यात पाणी काय झालंय काय? आनंद अश्रू म्हणतात त्यांना। अरे हरीश, नोकरी धंदा करणारी माणसं आपण, व्यवसाय करू शकतो असा विचारही कधी कोणाच्या मनात येत नाही बघ। पण आमच्याच पोटी जन्माला आलेला तू कायम एकच गोष्ट म्हणायचास, आई मी व्यवसाय करणार, मी मी काय बिझनेसमॅन होणार। आणि बघ तुझी काय मेहनत केलीस, आज तुझ्या या एवढ्या मोठ्या दुकानात तुझी आई उभी। तुझं इतकं कौतुक वाटतंय म्हणून सांगू। आई, हे खरं सांगू तुला, मला मला सगळी लोक काय काय बोलायची ग, पण तू माझ्या पाठीमागे कायम खंबीरपणे उभी होतीस आई। माझं काय कौतुक आहे त्यात? आई आहे मी तुझी, मी नाही तुझ्या पाठीशी उभी राहणार तर कोण राहणार? चल, लहान मुलांसारखं करू नकोस काहीतरी। आई, इकडे ये ना। नाही नाही, तुझी खुर्ची आहे। अगं तू तू ये, अगं तू इकडे ये आधी, आधी इथे काय बस। करू? बैस 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 बैस। अगं बाई, क्या बात है, कमाल। ए, थांब, तुझा फोटो काढतो। अरे ना, थांब 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 थांब। तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? सांगितलं ना तुम्हाला माझा पाठलाग करायचा नाही म्हणून। नाही तुम्ही मला सांगाच, किती वेळा सांगितलं म्हणजे तुम्हाला समजणार आहे? 10 वेळा, 100 वेळा, 1000 वेळा, 10,000 वेळा? एकदा 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 ऐकता का माझं? हा, मत चिडा तुम्ही पाहिजे तर, ठीक आहे? अहो मी माझ्या मर्जीने नाही आलोय इकडे, मी हरीशच्या दुकानावर होतो। लक्ष्मी काकू मला बोलल्या की रिक्षाचा संप आहे म्हणून तुम्हाला आणि आनंदीला उचलला। हो का? अहो खरंच बोलतोय मी, तुम्हाला डाऊट येत असेल तर तुम्ही लक्ष्मी काकूंनाच विचारा। हो विचारते। भावना, अगं सिद्धू भेटला का? अगं रिक्षाचा संप आहे आज, मीच पाठवलंय त्याला। देवासारखा धावून आलाय बघ, त्याच्या बरोबर तू ये। आणि हे बघ, इथे पूजा वगैरे सगळं आवरलंय, तू आनंदीला घे आणि सिद्धू बरोबर घरीच पोच। हा हा ठीक आहे, चालेल। ठेवते। आता तरी पटलं ना तुम्हाला? अहो मी पाठलाग नाही करायचं तुमचा। हा आता नियतीच मला तुमच्या मागे पाठवते तर मी तरी काय करू? बसा ना। या तुम्ही पुढे बसाल ना? ये बाळा ये। सावकाश। हा बाळा, चहा उकडायला होत्या ना? काय करायचं? आईस्क्रीम खायचंय का? आनंदी, आपण नंतर कधीतरी खाऊ हा आईस्क्रीम। अहो याला काय अर्थ आहे? अहो लहान मुलाचे हट्ट पुरवले नाही तर देव चिडतो, माहित नाही का तुम्हाला? मी हे सगळं मानत नाही। मी मानतो ना। देव रागवला ना तरी मला चालणार आहे। मला नाही जाणार ना पण। निघूया? हा ठीक आहे, चला निघूया आईस्क्रीम पार्लरला। चला चला ये।
फार चांगलं दुकान बनवलं हो, सर. मोठं पण आहे. अरे पप्पा, बघितलं ना दुकान? हे बघा, इकडे ना, इकडे सगळं ऑफिसचं फर्निचर आहे आणि इकडे घरचं फर्निचर. जावई बापू, तुम्हाला बिझनेसची जाण फार चांगली आहे. आम्ही तुम्हाला उगाच बडबडत होतो. पप्पा हो, सोडा ना त्या सगळ्या जुन्या गोष्टी. सिंचनाची आई असती ना तर तिला खूप आनंद झाला असता. पप्पा व आई आली ना की आपण आणू तिला एकदा इकडे. ती जेव्हा येईल ना तेव्हा आम्ही एकत्र येऊच, पण तुमच्या दुकानात पहिली खरेदी करण्याचा मान माझा. दे इकडे. सर, येस. फर्निचर तेवढं आमच्या ऑफिसमध्ये धाडून द्या, सगळं चांगलं होईल. आणि अगं, यशस्वी भव. आमचे साहेब तसे सगळ्यांकरता लकी आहेत बरं का. आणि आता तर काय, तुमच्या या दुकानाची बोहणी आमच्या साहेबांच्या हस्ते झाली आहे, त्यामुळे तुमचा बिझनेस आहे ना तो वाढणार, लक्षात ठेवा तुम्ही. हा. बरेच कॉन्ट्रॅक्टर्स माझ्या ओळखीचे आहेत, मी त्यांना तुमच्याकडे पाठवतो. तुमचा व्यवसाय चांगला होईल. हे तर खूपच छान होईल, म्हणजे हेल्प होईल आम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर जो आनंद, समाधान, अभिमान आहे ना तो कायम असू द्या. पप्पा हो, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, सिंचना कायम अशीच आनंदी दिसेल तुम्हाला. चला आलो आपण. सावकाश थांबा. हो. हळू. पाय सांभाळा. हा, बसलीस? बसा बसा बसा. अहो मॅडम, एवढ्या गंभीर चेहऱ्याने का बसलाय तो? एक आईस्क्रीमचा तो प्रश्न आहे. ऍक्च्युली 3 आईस्क्रीमचा. आलोच ग. आनंदी, मी तुम्हाला म्हणाले होते ना, आपण नंतर खाऊया आईस्क्रीम. मग मी तुझं ऐकायला तयार होते भावना. हट्ट मी नाही, हट्ट सिद्धू काका करत होता. आईस्क्रीम आलेलं आहे. येस. ठीक आहे, ठीक आहे. अगं काय झालं बाळा, खा की. अहो मॅडम, सांगा की तिला खायला. अहो तुम्ही ओरडाल म्हणून बिचारी लहान चिमुरडी गोंडस मुलगी आईस्क्रीम खायला घाबरते हो. आनंदी, खा आईस्क्रीम. थँक्यू भावनाई. थांबा. मॅडम, तुम्ही घ्या की. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.